नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. आपण अध्याय 4 मधील 122 ते 130 ओव्यांच्या सहवासात जाऊया. श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादात यज्ञ किंवा हवन यज्ञाचा उल्लेख आलेला आहे. त्या यज्ञाचंच रूपक घेऊन ज्ञानोबा राय त्यांच्या ओव्यांमधनं आता बहर आणतात. यज्ञाच्या रूपकाच्या साह्याने एक योगी, एक साधक कशी उपासना करतो ते दाखवतात आपल्याला. ह्याच्यामध्ये दैवयज्ञाचा आणि ब्रह्मरूप अग्नी ह्या यज्ञाचा उल्लेख आलेला आहे. 2 यज्ञ, दैवयज्ञ आणि ब्रह्मरूप अग्नीची सेवा. आणि ती सेवा कशाच्या साह्याने? तर यज्ञाच्या साह्याने यज्ञाची सेवा. विलक्षण. बघा ज्ञानोबाराय काय म्हणतात. साधना आणि उपासनेला सुरुवात झाली. ती सुरुवात झाली, साधना स्वीकारली, उपासना स्वीकारली आणि साधक परमार्थाच्या वाटेवरती पावलं टाकू लागला. ज्ञानोबाराय म्हणतात, आता अविवेक कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले, मग उपासना जिही आणिले योगाग्नीचे. अशा साधकाच्या ठिकाणी एक बालदशा असते. ती बालदशा कशाची? तर अविवेकरूपी बालदशा. योग्य काय, अयोग्य काय, चूक काय, बरोबर काय, चांगलं काय, वाईट काय, हे पूर्णपणे नीट न समजण्याची एक दशा असते. त्याला बालदशा म्हटले. ती कशाची? तर अविवेकाची. अशी अविवेकरूपी बालदशा साधकापाशी असते. ती त्याला सोडून जाते. आणि सोडून जायचं कारण का? तर परमार्थ पथावर वाटचाल करायला लागल्यामुळे त्या साधकाचं विरक्तीशी लग्न लागतं. त्याच्या अंतःकरणात विरक्ती प्रवेश करते. विरक्ती त्याला गोड वाटू लागते आणि त्यामुळेच त्याला योगासारखी साधना करणं आवडायला लागतं. योगाची साधना करणं ही साक्षात अग्नीची साधना आहे. म्हणूनच त्याला योगाग्नी म्हटलेलं आहे. ही साधना करायला त्याला आवड निर्माण होते. आणि मग या साधनेची सुरुवात झाल्यावर तो साधक, तो योगी काय करतो? तर जे यजनशील अहर्निशी, जिही अविद्या हविली मनेंसी, गुरुवाक्य हुताशी हवन केले. त्यांनी हवनाला सुरुवात केली, त्यांनी यज्ञाला सुरुवात केली, त्यांनी उपासनेला सुरुवात केली. ती उपासना, काय घडतं त्या उपासनेमध्ये? ज्ञानोबाराय सांगतायत, अशा रीतीने जो विरक्तीने पाणीग्रहण केल्यामुळे, विरक्तीशी लग्न झाल्यामुळे ज्याच्या मनामध्ये साधनेविषयी, योगाविषयीच गोडी निर्माण व्हायला लागली, तो त्याचंच अखंड यजन करतो, म्हणजेच भजन करतो, म्हणजेच साधनेच्या अभ्यासामध्ये रममाण होतो. आणि असं रममाण झाल्यामुळेच त्याच्या ठिकाणी असलेली अविद्या, त्या अविद्येचं हवन केलं जातं. हे अविद्येचे हवन, अविद्या कुठे वास करते? मनेंसी, मनामध्ये जी अविद्या लपलेली आहे, त्या अविद्येचं हवन केलं जातं. तिची आहुती दिली जाते. आणि ती आहुती कुठल्या अग्नीमध्ये दिली जाते? गुरुवाक्य हुताशी हवन केले. गुरुवचनरूपी अग्नीत, संतांच्या वचनरूपी अग्नीत त्या अविद्येचं हवन केलं जातं. तीही योगाग्निकी यजिजे, तो दैवयज्ञू म्हणिजे, जेणे आत्मसुख कामिजे पंडू कुमरा. असा जो यज्ञ, त्याला दैवयज्ञू
म्हणजे असं ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत आणि आपली दैवयज्ञाशी ओळख करून देत आहेत. हा दैवयज्ञ करून तो योगी, तो साधक कुठल्या सुखाची प्राप्ती करत असतो? कुठल्या सुखाच्या प्राप्तीची इच्छा धरत असतो? तर आत्मसुखाच्या. माऊली हो, आत्मसुखाच्या प्राप्तीची इच्छा मनात धरून तो साधक या योगाग्नीची सेवा करत असतो. या योगाग्नीच्या ठिकाणी 3 गोष्टींचं महत्व आहे. त्या कुठल्या हे ज्ञानोबाराय आपल्याला सांगतीलच. त्या अगोदर या दैवयज्ञाबद्दल ज्ञानोबाराय म्हणतायत, तीही योगाग्निकी यजिजे तो दैवयज्ञ म्हणिजे. ज्याप्रमाणे अविद्येचं हवन केलं जातं, गुरुवाक्य, संत वचन ह्याचा उपयोग केला जातो आणि मी जीव नसून ब्रह्मच आहे, एक रूपच आहे, ह्या बोधाचं यजन केलं जातं, या बोधाची सेवा केली जाते आणि म्हणून याला दैवयज्ञ म्हटलं जातं. ह्या दैवयज्ञाचा अभ्यास करत असताना तो साधक कशा रीतीने राहतो, त्याची मनस्थिती काय असते, तर दैवास्तव देहाचे पाळण ऐसा निश्चयो परिपूर्ण, जो चिंती ना देह भरण, तो महायोगी जाण दैवयोगे. तर देहाच्या पालन पोषणाची चिंता न करता हे आत्मसुख मला कसं प्राप्त होईल? जीव ब्रह्म एकच आहेत, हा एकत्वाचा बोध मला कसा प्राप्त होईल? ह्या ध्येयाकडे लक्ष ठेवून तो देहाच्या पोषणाची चिंता करत नाही आणि सर्वस्वी या देहाला दैवावर अर्थात आत्मतत्वावर सोपून देतो. इथं दैव म्हणजे नशीब नाही, इथे दैव म्हणजे आत्मतत्व, ज्याची तो उपासना करतोय त्याच्यावरच स्वतःच्या देहाचं पालन पोषण सोपवून टाकतो. असा हा दैवयोगाचा अभ्यास करणारा साधक महायोगी समजला जातो, असं ज्ञानोबाराय सांगतायत. किती सुंदर ज्ञानोबारायांनी सांगितलं आपल्याला. आता ते म्हणतात, आता अवधारी सांगेन आणिक, जे ब्रह्माग्नी साग्निक, तयांते यज्ञेंची यज्ञुदेख उपासीजे. सुरुवातीला ज्ञानोबाराय म्हटले त्याप्रमाणे दैवयज्ञ आणि ब्रह्माग्नी रूप यज्ञ ह्याबद्दल ते सांगतायत. आता हा ब्रह्माग्नी रूप यज्ञ म्हणजे काय, तर यज्ञाच्या साह्याने यज्ञाचीच उपासना करायची. यज्ञाच्या ठिकाणी असलेला तो नारायण अग्निस्वरूपात प्रगट होतो, त्या अग्निस्वरूपाची उपासना अग्नीच्या साह्यानेच करायची. इथे सुद्धा अद्वैतच आलं, इथे सुद्धा भेदभाव संपवून टाकणं आलं. जीवभावाला तिलांजली देऊन आत्मभाव कसा प्रगट होईल ते अनुसंधान राखणं आलं. हेच ज्ञानोबाराय आता आपल्याला सांगतायत. यज्ञाच्या साह्यानेच यज्ञाची सेवा करताना जी वाटचाल होते त्याचं वर्णन परत एकदा ज्ञानोबारायांनी फार सुंदर केलंय. ते म्हणतात, एक संयमाग्नी होत्री, ते युक्ती त्रयाच्या मंत्री, यजन करीती पवित्री इंद्रिय द्रव्यी. ज्ञानोबाराय म्हणतात, विरक्तीशी लग्न झाल्यामुळे हळूहळू मनाची अवस्था आसक्ती रहित व्हायला लागते. कुठल्याही गोष्टीबद्दल आसक्ती राहत नाही. माऊली, इथे आसक्ती राहत नाही. प्रेम वाटतं, आपुलकी वाटते, जिव्हाळा कळवळा असतो, पण आसक्ती नसते. आणि ही आसक्ती नसल्यामुळेच काय होतं, तर ज्ञानोबाराय म्हणतात, इंद्रिय रूपी द्रव्य पवित्र झालेलं असतं. बघा, कुठलं द्रव्य? इंद्रिय रूपी द्रव्य. द्रव्याचा उपयोग काही गोष्टींची देवाणघेवाण करण्यासाठीच होतो.
त्याचप्रमाणे इंद्रियांच्या साह्याने सुद्धा विषयांची देवाणघेवाण होते. म्हणून जणू काही या ठिकाणी ज्ञानोबारायांनी इंद्रियरूपी द्रव्य म्हटलेलं आहे. आणि अशा रीतीने युक्तित्रय रूप मंत्राने संयमरूपी अग्नीच्या ठिकाणी, हवनाच्या ठिकाणी भजन केलं जातं, यजन केलं जातं, पूजन केलं जातं, अर्थात सेवा केली जाते. हे युक्तित्रय जे माऊलींनी म्हटलेलं आहे ना, तर असं वाटतं काया, वाचा आणि मन ह्या 3 ठिकाणी, काया शरीराच्या ठिकाणी, इंद्रियांच्या ठिकाणी, वाचा त्या ठिकाणी परमेश्वराच्या नामाचं स्मरण करणं आणि मनामध्ये सुद्धा अखंड त्याचं चिंतन करणं. ह्या 3 ठिकाणी युक्तीच्या साह्याने आपण जी सेवा करतो तो आपल्या ठिकाणी घडणारा अग्नी देवाचीच सेवा घडते आणि आपल्या ठिकाणी तो यज्ञच घडतो. अशा रीतीने काया वाचा मने आपण उपासना करायला लागल्यावर संयमरूपी एक कवच आपल्या भोवती तयार होतं. एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले, तेथ अपावृत जाहले इंद्रियानळ. ज्ञानोबाराय म्हणतात अशा रीतीने विरक्ती आणि वैराग्यामुळे विषयासक्ती सुटली माऊली आणि इंद्रियरूपी द्रव्य शुद्ध झालं. आणि त्यामुळेच अशा साधकाच्या ठिकाणी वैराग्यरूपी सूर्य, वैराग्य रवी विवळे, वैराग्यरूपी सूर्य प्रकाशायला लागतो. आणि त्याच्या तेजामुळेच त्याचे आहार विहार सर्व गोष्टी संयमाने होतात. या ठिकाणी ज्ञानोबारायांनी इंद्रियानळ हा शब्द वापरलेला आहे. इंद्रियानळ म्हणजे इंद्रियरूपी अग्नी आणि विषयासक्ती निघून गेल्यामुळे इंद्रियांच्या ठिकाणी कुठलीही धुसफूस राहत नाही, धुसफूस रूपी असंतोष रूपी धूर राहत नाही. त्याच्याऐवजी नुसतं तेजच असतं. काय सुंदर वर्णन आहे बघा. विषयरूपी आसक्तीरूपी धूर निघून गेल्यामुळे इंद्रियरूपी अग्निसुद्धा स्वच्छ, सुंदर आणि तेजस्वी झालाय असं ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. अशा योग्याच्या, अशा साधकाच्या ठिकाणी तीही विरक्तीची ज्वाळा घेतली, तव विकारांची इंधने पळीपली, तेथ आशा धूमे सांडिली 5ही कुंडे. अशा रीतीने तो अग्नी मग विरक्तीरूपी ज्वाळा घेतो. अग्नी आहे म्हटल्यावर ज्वाळा असणारच, पण ह्या ज्वाळा कशाच्या उठतायत? ह्या ज्वाळा विरक्तीच्या उठतायत. आता ज्वाळा ज्या अर्थी आहेत त्या अर्थी इंधन पण असणारच, अग्निसामुग्रीही असणारच. मग ती कुठली? तर काया वाचा मनापैकी मनामध्ये जे विकार सुप्त रीतीने लपलेले असतात किंवा मनामध्ये जे विकार असतात ज्याच्याकडं मन धाव घेते, पण ते मन आसक्तीरहित झाल्यामुळे ते विकार वाळून गेलेल्या लाकडांप्रमाणे असतात आणि तीच लाकडं पेट घेतात आणि त्यामुळेच इंद्रियरूपी 5 कुंडामध्ये, ज्ञानोबाराय म्हणतात इंद्रियरूपी 5 कुंडामध्ये आशेचा अजिबात धूर राहत नाही. ही 5 कुंड कुठली? तर जणू काही आपले हात, पाय, डोळे, कान आणि वाचा. हात, पाय, कान, डोळे आणि वाचा या 5 कुंडांमध्ये एकच गोष्ट, प्रभूचं स्मरण, नामाचं स्मरण, प्रभूचं रूप आणि अनुसंधान. त्यामुळे विरक्ती आणि वैराग्याच्या ज्वाळा उफाळतात आणि मनातले सर्व विकार त्याच्यात जळून जातात. किती सुंदर वर्णन माऊलींनी केलंय. मग वाक्य विधीची या निरवडी, विषय आहुती उदंडी, हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या. हे हवनाचं वर्णन ज्ञानोबारायांनी अशा रीतीने केलेलं आहे. अशा रीतीने ते म्हणतात की अशा इंद्रियाग्नी कुंडात
प्रज्वलित झालेल्या ज्वाळांमध्ये सद्गुरूंकडून ऐकलेली वाक्य, संतांची वचनं ह्यांच्या साह्यानेच त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, त्यांचा जो उपदेश आहे, त्यांची जी शिकवण आहे, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून मनातील सर्व विषयांचं हवन त्या ज्वाळांमध्ये केलं जातं. विरक्ती आणि वैराग्यरूपी ज्वाळेमध्ये केलं जातं. माऊली हो, ज्ञानोबारायांनी अशा रीतीने यज्ञाचं हवनाचं रूप घेऊन एका योग्याची, एका तपस्वी साधकाची साधना कशी चालते, कशी चालायला पाहिजे, हे मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.